मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोस्ट ऑफिस लोनचे इंटरेस्ट रेट काय आहेत, 2026 मध्ये काही बदल झाले आहेत का, नवीन इंटरेस्ट रेट काय आहेत, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. महत्त्वाचा व्हिडिओ होईल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, पोस्ट ऑफिसद्वारे जे काही पर्सनल लोन ऑफर केलं जातं रेफर्ड सर्व्हिसद्वारे, त्याचे हे इंटरेस्ट रेट आहेत. यामध्ये पार्टनर बँक आणि NBFC यांची नावे या ठिकाणी दिलेली आहेत. यात एकूण 4 पार्टनर आहेत. त्यामध्ये पहिलं आहे ॲक्सिस बँक, नंतर HDFC बँक, फाईब, आदित्य बिर्ला कॅपिटल यांच्याद्वारे या ठिकाणी पोस्ट ऑफिसमार्फत लोन हे ऑफर केलं जात आहे. यामध्ये इंटरेस्ट रेट रेंज आणि रेट टाईप हे आता आपण बघूया. तर बघा, सुरुवातीला ॲक्सिस बँकेद्वारे आपल्याला इंटरेस्ट रेट जो आहे तो 10.5% ते 25% दरम्यान आपल्याला भेटणार आहे आणि याचा रेट टाईप फिक्स आहे. HDFC बँकेसाठी ॲक्सिस बँकेप्रमाणेच इंटरेस्ट रेट रेंज आहे. 10.5% ते 25% दरम्यानच या ठिकाणी व्याजदर आहे आणि याचा रेट टाईप पण फिक्स आहे. पण बघा, फाईब NBFCद्वारे तुम्ही जर लोन घेतलं तर त्यासाठी इंटरेस्ट रेट खूप कमी आहे. यामध्ये अगदी 1.5% ते 2.5% दरम्यानच इंटरेस्ट रेट आहे, परंतु हा इंटरेस्ट रेट पर मंथली आहे आणि याचा रेट टाईप देखील मंथलीच आहे. म्हणजे तुम्हाला दर महिन्याला 1.5% ते 2.5% दरम्यान व्याजदर लोनवर द्यावा लागणार आहे. फाईब म्हणजेच काय, NBFC आहे, बँक नाही आहे कोणती, एक प्रायव्हेट वित्तीय संस्था आहे, त्यामुळेच या ठिकाणी इंटरेस्ट रेट एवढा कमी आहे. आता या ठिकाणी शेवटी आदित्य बिर्ला कॅपिटल यांच्यामार्फत तुम्ही जर लोन घेतलं तर त्यासाठी इंटरेस्ट रेट रेंज ही 11% ते 24% दरम्यान आहे आणि याचा रेट टाईप पण फिक्स आहे. थोडक्यात बघा, हे आहेत पोस्ट ऑफिसच्या पर्सनल लोनचे इंटरेस्ट रेट. तुम्हाला जर पोस्ट ऑफिसमार्फत लोन घ्यायचं असेल तर त्याच्या अप्लाय प्रोसेसचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. त्याची लिंक वरी आय बटनवर किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल. तिथून तुम्ही डायरेक्टली पोस्ट ऑफिस लोनसाठी अप्लाय कसं करायचं याची स्टेप बाय स्टेप माहिती जाणून घेऊ शकता. तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण अशी माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.